एकंदरीत 17 कर्मचारी 10वी पर्यंतच्या याच्यापर्यंत आहेत आमच्या 17. सर, मी व्यंकटराव गणपतराव कदम, श्री संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळ कंधारचा स्थापनेपासून म्हणजे इसवी सन 1986-87 पासून आज तागायत अध्यक्ष आहे, बिनविरोध अध्यक्ष आहे. माझ्या संस्थेच्या 3 ठिकाणी शाळा आहेत. गोनारला शांतीदूत गोविंदराव पाटील विद्यालय 5वी ते 12वी पर्यंत आहे. दीनदयाळ माध्यमिक विद्यालय बेटसांगीला 10वी पर्यंत आहे आणि कासारखेडा या ठिकाणी ज्युनियर कॉलेज माझ्या संस्थेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये माझ्या संस्थेमध्ये जे गैरप्रकार वाढलेले आहेत आणि जे माझ्या निदर्शनास आलेले आहेत त्यामधून मी या अनेक तक्रारी घेऊन शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक नांदेड, उपशिव शिक्षण संचालक लातूर, याशिवाय SIT महाराष्ट्र शासनानं जी स्थापन केलेली आहे त्यांच्यापर्यंत माझ्या संस्थेमधल्या 3 शाळांमधून ज्या प्रमुख अशा ज्या काही घटना बेकायदेशीर घडलेल्या आहेत त्या संबंधामध्ये मी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. आतापर्यंत 25-30च्या वर तक्रारी दाखल करूनही कुठल्याही प्रकरणामध्ये कार्यवाही होत नाही, म्हणून मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यातल्या काही ठळक अशा स्वरूपाच्या तक्रारी सांगतो मी. आमच्या गोनारच्या संस्थेमध्ये शाळेमध्ये कनिष्ठ कारकुनाच्या नेमणुकीचं एक प्रकरण घडलेलं आहे. कनिष्ठ कारकुनाचं पद 2022 पासून ते 2024-25 पर्यंत संच मान्यतेमध्ये नवीन पद नसताना उपाध्यक्ष मुकुंद देशपांडे यांनी आपल्या सुनेची नेमणूक त्या ठिकाणी खोट्या संच मान्यतेचा संदर्भ देऊन केलेली आहे. ते सबसेल चूक आहे. ही संच मान्यता नाही ही एक गोष्ट. त्याशिवाय 2022 मध्ये हिला मान्यता दिलेली आहे, 15/1/2022 मध्ये. वास्तविक पाहता तिने 2025 मध्ये शाळेवर उपस्थित करून घ्यावं म्हणून मुख्याध्यापकांना अर्ज दिला. त्या अर्जामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की मला 2025 आजच्या तारखेपासून उपस्थित करून घ्यावं, परंतु मुख्याध्यापकांनी संस्थेचे सचिव आणि उपाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून तिला 15/1/2022 पासून उपस्थितीची परवानगी दिली आणि तेही शिक्षण सेवक म्हणून. कारकून असताना तिला शिक्षण सेवक म्हणून दिली. त्यानंतर 2022 पासून 2025 पर्यंत या कर्मचाऱ्याचं नाव शिक्षक उपस्थिती पटावर नाही. त्याच्यानंतर कंत्राटी सेवा असल्यामुळे 2000 रुपये जे मानधन मिळते ते पेबिलामध्ये एकाही वेळेस त्याच्या 2000 रुपयाच्या मानधनाची एंट्री झालेली नाही. उलट 2025ला 2025 म्हणजे 25, 24, 3, 25ला तिचे 3 वर्षे पूर्ण होतात असं दाखवून तिला 100% पगाराची मागणी केली आणि पगार 100% मिळवून घेतला. एप्रिल, मे, जून 2025 या 3 महिन्याचा पगार तिने पूर्णपणे 100% मिळवलेला आहे. यातलं आणखी एक प्रकरण याच्यामध्ये असं आहे की या मुलीला, या कनिष्ठ कारकुनाला धारणाधिकार रजेवर पाठवलेला आहे. कारकुनाला शिक्षक होण्यासाठी BEd करण्यासाठी पाठवलेलं आहे आणि हे तिचे 3 वर्षे सेवा, ही कंत्राटी सेवा पूर्ण होण्याच्या अगोदरच तिला पाठवलेलं आहे. कंत्राटी सेवेत पाठवल्याच्या नंतर बिनपगारी रजेवर पाठवून तिला एप्रिल, मे, जून 2025 या 3 महिन्याचा 100% पगार दिलेला आहे. या बाबतीमध्ये कठोर कारवाई करून तिची नेमणूक रद्द करावी आणि हा गैरप्रकार करणाऱ्याला कठोरातली कठोरात शिक्षा व्हावी अशा प्रकारची माझी मुख्य मागणी.